नमस्कार. सॉरी, मी तुमचा 5 ते 10 मिनिटं वेळ खाल्ला. चला, या जॉइन व्हा लवकर. माझा आवाज क्लिअर येतो आहे का? बता दो भाई, जल्दी जल्दी बता दो. या जॉइन व्हा लवकर. ओके गौरी, हाय गौरी, हाय 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 हाय. चलो बॉस, सब लोग आ गए. ठीक आहे. इथे कमेंट पेक्षा मला जास्त हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही किती सॉल्व्ह करताय आणि किती समजून घ्यायचा प्रयत्न करताय. यामध्ये बरेच इम्पॉर्टंट मी क्वेश्चन घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला 150च्या मेथडनी पण न सॉल्व्ह करता लॉजिकली कसं सॉल्व्ह करायचं हे पण आपल्याला बघावं लागेल. कारण की प्रत्येक ठिकाणी 150 काम करेल की नाही हे आपल्याला स्वतःला माहिती नसतं. ओके, ठिकाणी 150 काम करेल की नाही हे आपल्याला स्वतःला. सो नाउ कमेंट इज ऑन. काही डाऊट आला तुम्ही बिंदास मला विचारू शकता. सगळेजण जॉईन झालेत का? 3च दिसता आहेत. प्लीज फटाफट जॉईन व्हा. प्लीज 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 प्लीज. हा सेशन फक्त तुमच्यासाठी आहे, स्पेशल. तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी एवढी एफर्ट घ्यायचा प्रयत्न करतोय ना. ठीक आहे. आता आय होप की पूर्ण क्लिअर दिसत असेल. मी 100% माझा थोबाड जो आहे तो माझा एकदम असं क्लिअर दिसत असेल. हा बोर्ड पण तुम्हाला एकदम क्लिअर दिसत असेल. डायरेक्ट आपण सुरू करू. आता बेसिक बघा. बेसिक पहिला आपण बेसिक समजून घेऊ. आणि ज्यांना सिलोगिझमचा तर्क व अनुमानचा हा बेसिकच माहिती नाही 150च्या मेथडने, तर तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा लेक्चर झाला. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 3 लिंक देतो. त्या 3 लिंक सिक्वेन्स वाईज बघा, नंतर तुम्हाला या प्रॅक्टिसचा फायदा होईल. चलिए आइए गौरी जी, इस खेल को आगे बढ़ाते हैं. बघा, पहिला बेसिक म्हणजे काय. ऑल ची व्हॅल्यू एखादा विसरला असेल तर तुम्हाला आठवण करून देतोय. ऑल ची व्हॅल्यू काय आहे रे? ऑल ची व्हॅल्यू आहे 150. ऑल ची व्हॅल्यू काय आहे? 150. ऑल म्हणजेच काय रे? सर्व. ऑल म्हणजेच काय? सर्व. ठीक आहे. आणि याचं स्टेटमेंट कसं असणार? पॉझिटिव्ह असणार. ठीक आहे. त्यानंतर येतो सम. सम म्हणजे काही, सम म्हणजे काही, सम म्हणजे काही, आणि काहीची व्हॅल्यू ही असते 50 आणि हे जातं पॉझिटिव्ह मध्ये. ठीक आहे. त्यानंतर येतो सम नॉट. सम नॉट येतो आणि याची व्हॅल्यू येते 50 100 मध्ये. 50 100 मध्ये आणि हा असतो निगेटिव्ह मध्ये. ठीक आहे. क्लिअर आहे? समज में आ रहा दोस्त. त्यानंतर येतो नन. बाहेरचा आवाज येत असेल तर मला लगेच क्लिअर करा, म्हणजे विंडो बंद करायला. नन. नन म्हणजेच काय रे? नन म्हणजेच 100. नन म्हणजेच 100 आणि हे निगेटिव्ह मध्ये येतं. ठीक आहे. सम नॉट म्हणजे काही नाही हे सांगायचं राहून गेलं. काही नाही. आणि नन म्हणजे एकही नाही. एकही नाही किंवा काहीच नाही. ठीक आहे. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. ठीक. चलो, ज्यांना माहिती नाही त्यांनी बेसिक बघा. आता पहिला प्रश्न, याचा आन्सर काय असेल फास्ट मध्ये सांगा. काय असू शकतं? तुम्ही स्वतः डोकं लावा, स्वतः आन्सर द्या. मग आपण बघूयात काय. जास्त वेळ लावू नका. तुम्हाला पाहिजे असेल तर मी कमीत कमी तुमच्यासाठी 40 सेकंदाचा टायमर लावतो. चालेल का? टायमर लावू तुमच्यासाठी इथे पाहिजे. इफ यू वॉन्ट की असं सॉल्व्ह करायचं आपण विदाउट टायमर. सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा मग सांगतो, कारण तुम्हाला हे येतं. आय नो. करू एक्सप्लेन करू. पहिला स्टेटमेंट पॉझिटिव्ह, दुसरा पॉझिटिव्ह आहे. पहिला पॉझिटिव्ह, दुसरा पॉझिटिव्ह म्हटलं काय की सर्व मानव वाघ आहेत. ऑल ह्युमन आर टायगर्स. ठीक आहे. ऑल ह्युमन आर इंटेलिजंट. ठीक आहे. अविनाश आन्सर आले 4th राईट. 4th वाला राईट आहे. ओके ओके दादा. ठीक आहे, चेक करू. ठीक आहे. यामध्ये कॉमन टर्म काय आहे? ह्युमन आहे. यामध्ये कॉमन काय आहे? ह्युमन आहे. आता बघा, इंटेलिजंट. अरे इतकं सोपं आहे हे. एवढं खेळण्यापेक्षा पहिले काम करायचं काय? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बघून घेते, हे तर काम करणारच आपण. यामध्ये बघा, यामध्ये इंटेलिजंटची व्हॅल्यू काय आहे? यामध्ये इंटेलिजंटची व्हॅल्यू आहे 100.
आता ऑलची व्हॅल्यू काय असते 150, बरोबर आहे ना. इथे इथे याची ऑल ह्युमन आर टायगरची व्हॅल्यू काय 150, ऑल ह्युमन आर इंटेलिजंटची व्हॅल्यू 50. आता इंटेलिजंट तिथे 50 येते 100 यार, हा चुकला, पुढे चेकच करायचं नाही. कॉमन सेन्स वाली बात आहे दोस्त. ठीक आहे, पुढे बघा ऑल टायगर्स आर ह्युमन्स. आता ऑलची व्हॅल्यू काय रे 150, इथे टायगरची व्हॅल्यू काय 100, इथे किती आहे 50. पुढे चेकच करायचं नाही, संपला विषय. पुढे बघा वाघ नसणारे हुशार नाहीत. अरे पॉझिटिव्ह निगेटिव्हचं काहीच काम नाही. ठीक आहे, आता काय म्हटलं सम टायगर्स आर इंटेलिजंट. आपण समच्या केसमध्ये चेक करत नाही पण तरी बघून घेऊ. सम म्हणजेच काय रे 50 50 50 50. आता बघा टायगर आणि इंटेलिजंट. टायगर इथे इंटेलिजंट इथे, म्हणजे हा पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार होतो. यु नो व्हेरी वेल. ठीक आहे, कॉमन टर्मचा वापर केला. कॉमन टर्म वर एका ठिकाणी तरी 100 पाहिजे, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ठीक आहे, पुढे बघा आता काय इथे इंटेलिजंट वर व्हॅल्यू 50, इथेही 50, इथेही 50, इथे 50. ऑब्विसली फोर्थ ऑप्शन. किती जणांचं आलंय? व्हेरी गुड. गौरी, अविनाश, आयुष आणि लक्ष्मी. व्हेरी नाईस, तुम्हाला जमायला लागले. प्रचंड प्राउड फील होतोय मला आता. ठीक, वो तो पता चलेगा जब आगे आगे आप सॉल्व कर पाओगे कि नहीं. बाकीचे आंसर देत नाहीये. रुपेश, व्हेरी गुड बेटा, बताओ. खूप कष्ट लागतंय अरे हे टाईप करायला, माहितीये का. मराठी इंग्लिश खूप डोकं जातं. करा, सॉल्व करा. मी पुन्हा सांगतो की हा जो सिलॉगिझम आपण सॉल्व्ह करून घेतोय 150च्या मेथडनी सॉल्व्ह करून घेतोय. ज्यांना 150 मेथड ही माहितीच नाही, जे लाईव्ह आहे त्यांना माहिती, पण जे नंतर बघणार आहात लाईव्ह नंतर त्यांच्यासाठी 3 ते 4 लेक्चर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतो. इझिली बघा, आराम से देखो. सिलॉगिझम मध्ये परत कधी डाऊट येणार नाही. आदेशचा आन्सर पहिला आलेला आहे, फर्स्ट राईट आहे. फर्स्ट राईट आहे आदेशचा आन्सर. ठीक आहे, चेक करू बाकीच्यांचं काय येते. बघा काय म्हटलं आता इथे. ऑल टीचर्स आर आर्टिस्ट, पॉझिटिव्ह आहे. सम आर्टिस्ट आर हॅपी, पॉझिटिव्ह आहे. कॉमन टर्म काय भाई, या आर्टिस्ट आहे. कॉमन टर्म बघा कलाकार आहे, कलाकार. आता कलाकारवर व्हॅल्यू काय येते, कलाकारावर व्हॅल्यू किती येते 50-50, म्हणजे यापासून बनणार जे काय असेल ते चुकेल. चेक करूया. ठीक आहे, लक्ष्मीचा आन्सर बरोबर आलाय, रुपेश आलंय, अविनाश म्हणतोय बहुत रॉंग. प्रतीक्षा म्हणते एक राईट, पूनम एक, अविनाश. ठीक आहे, चेक करूया. आता बघा कॉमन टर्म विसरले होते काय. कॉमन टर्म वर व्हॅल्यू जर 50-50 असेल तर त्यापासून बनणारं जे काय असेल ते सगळं चुकेल. क्लिअर आहे, समज में आ रहा है दोस्त. आता इथे बघा याची व्हॅल्यू आहे 100, टीचरची व्हॅल्यू, आणि आर्टिस्टची व्हॅल्यू काय आहे 50. ठीक आहे, कळतंय. पुढे काय म्हटलंय, आर्टिस्टची व्हॅल्यू आहे 50 आणि त्यानंतर हॅपीची व्हॅल्यू 50. कॉमन टर्म व्हॅल्यू 50-50 आले तर चुकले, म्हणजे आता ज्यामध्ये टीचर्स आणि हॅपी असतील, टीचर्स आणि हॅपी, अरे रॉंग आहे रे बाळा. ठीक आहे, हे पण असं चुकेल का हे हॅपी आणि आर्टिस्ट. हॅपी आणि आर्टिस्ट चुकेल का, ऑब्विसली, कारण की इथे हॅपीची व्हॅल्यू काय आहे, इथे हॅपीची व्हॅल्यू 100 आहे, इथे हॅपीची व्हॅल्यू 50 आहे. तो दोस्त ये भी गलत हो जाएगा. आता अकॉर्डिंग टू आन्सर काय असेल आपलं, ऑप्शन काय असेल, सॉरी इथे ऑप्शन काय असेल, क आणि ड दोन्ही असत्य. बोथ सी अँड डी आर फॉल्स. क्लिअर आहे, बहुत रॉंग. कोई बात नहीं अविनाश, डोंट वरी अविनाश, तू फार हुशार आहेस. गलतियां इंसान से होती है. हे सांगा आता नीट बघा, हा स्टेटमेंट आहे, हा कन्क्लुजन आहे. तुम्ही इतके फास्ट सॉल्व्ह करताय ना, खरं तर एवढं कुणीच करत नाही. चलने दो, आराम से चलने दो मेरे दोस्त, घाई करू नका. प्रॅक्टिस सेशन चालू आहे, घाई करू नका. हे सगळे प्रश्न एक्झामला विचारले गेलेले प्रश्न आहेत, तेच मी उचललेले आहे म्हणण्यापेक्षा चोरलेले आहे असं बोलू शकतो. ठीक आहे, त्यात तुमचा फायदा झाला पाहिजे, बस हाच मोठो आहे, बाकी नथिंग.
बताओ भाई बताओ। कोई बात नहीं लक्ष्मी, चुकू द्या। मुकुंदा आहे का नाही रे? मुकुंदा नाही दिसत आहे, कमेंट येत नाही मुकुंदा म्हणजे नाहीये, किंवा कदाचित असूही शकतं. तुला मुकुंदाशी काय घेणं देणे दादा? ए रुपया, काहून असा करायलास बापा? सॉल्व करा. आओ दोस्त चेक करते हैं किती स्टेटमेंट यार बघावं लागेल. 1 2 3 4. ठीक आहे, बघा स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे का? येस. सम सीड्स आर फ्लावर्स, याची व्हॅल्यू येते 50 पॉझिटिव्ह आहे. ऑल फ्लावर्स आर ट्रीज 150. ऑल ट्रीज आर लीव्स पॉझिटिव्ह 150. सम लीव्स आर ब्रांचेस पॉझिटिव्ह आहे 50. निगेटिव्ह आहे का त्याच्यामध्ये? काही आहेत आहेत आहेत. ओके, आता विचारलं का की काही शाखा फुले आहेत. आता याची व्हॅल्यू 50. हे पुन्हा पुन्हा लिहायची गरज नाही, हे आपण ओरली सॉल्व्ह करतो. आदेशचं आन्सर आले आहे सर. गौरी सर शाखा मीन्स ब्रांचेस बेटा, ब्रांचेस. झाडांचे जे ब्रांचेस असतात त्याला शाखाच म्हणतात, वो शाखा. आदेश 2 राइट, रुपेश 1 राइट. भैया पता नहीं, मेरे को चेक करना पड़ेगा. इथे बघा ऑप्शन दिलेले दादा, दिसतंय का रे ऑप्शन? ऑप्शन दिले बघा. 1 व 2 काढता येते, 1 व 3 काढता येते, 2 व 3 काढता येते. त्याच्या अकॉर्डिंग आन्सर द्या बरं का. इसके अकॉर्डिंग ही आन्सर दो. एखादा आय थिंक मला वाटतं खाली चालला गेलाय, तरी चेक करू आपण. आता चेक करावंच लागेल. आता काही शाखा फुले आहेत. सम ब्रांचेस आर फ्लावर्स. अभी गोरे, अभी कोण आहे भाई? हाय अभी. पूनमचं 1 राईट. अच्छा, बरेच जण 1 राईट देत आहे. बघू आपण, चेक करू. ऑप्शन मध्ये आहे का 1? शायद चौथा ऑप्शन 1 असेल असं मला वाटतं. आपण चेक करू आता. काही शाखा फुले आहेत. सम ब्रांचेस आर फ्लावर्स. ब्रांचेस अँड फ्लावर. ब्रांच कुठे रे दादा? ब्रांच इथे. अजून कुठे ब्रांच आहे का? अरे ब्रांच कुठे? फक्त आणि फक्त 4th स्टेटमेंट मध्ये आहे. मान्य करता का? दिसतंय का रे क्लिअर? हा कलर दिसतोय का रे? तिथं पर्पल दिसतोय. ठीक आहे, चालेल, आपण कलर चालेल. बघा ब्रांचेस कुठे आहे दादा? ब्रांचेस जो आहे तो इधर आहे भाई. 3 4 चौथ्या स्टेटमेंट मध्ये आहे. आणि फ्लावर पाहिजे. ब्रांचेस आणि फ्लावर कुठे? फ्लावर इथे. फ्लावर अजून कुठे आहे का? इथे. याच्यामध्ये कॉमन काय आहे? याच्यामध्ये आपण आता कॉमन लावू शकतो यांना. म्हणजे आपण पानांना पानांशी कनेक्ट करणार, पानांना पानांशी कनेक्ट. आता बघा नाही तर पानाला पानाशी कनेक्ट करायला गेलो, याची व्हॅल्यू 50 आली रे, याची पण व्हॅल्यू 50 आली, याची पण व्हॅल्यू 50, या लिव्हची व्हॅल्यू 50, या लिव्हची व्हॅल्यू 50. कॉमन नंबर व्हॅल्यू 50 आली. यार पुढे जाऊन चेक करणार नाही. पहिलं चुकलं. अविनाशचा आन्सर आलेला आहे सेकंड अँड थर्ड राईट. ओके, चेक करूया. पहिलं तर चुकलेलं आहे. पुढे बघू. काही पाने बिया आहेत. सम लिव्स आर सीड्स. अरे भैया ना, काही पाने काय आहे? बिया आहे. काही पाने बिया. सम लिव्स आर सीड्स. लिव्स आणि सीड्स कुठे आहे? लिव्स इथे आणि सीड्स इथे. लिव्स आणि सीड्स. आता बघा, ट्रीजला ट्रीजशी कनेक्ट केलं. बघा आता ट्रीला ट्रीशी कनेक्ट केलं, फ्लावरला फ्लावरशी कनेक्ट केलं. कॉमन नंबर व्हॅल्यू 100 पाहिजे. ते आपल्याला इथे भेटलेली आहे. ठीक आहे, ती आपल्याला एकदा इथे भेटलेली आहे. म्हणजे या कॉमन टर्म मध्ये इथे भेटली, या कॉमन टर्म मध्ये इथे भेटली. म्हणजे आता बरोबर पहिला आणि तिसऱ्याची लिंक लागते. म्हणजे
सीड्स आणि लिव्ह. सीड्स आणि लिव्ह म्हणजे बरोबर आहे. सीडवर व्हॅल्यू इथे 50 येते, लिव्हवर बरोबर आहे. सीडवर व्हॅल्यू इथे 50 येते, लिव्हवर पानांवर व्हॅल्यू इथे 50 येते, म्हणजे सेकंड तर बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघा आता, काही पाने फुले आहेत. सम लिव्हज आर फ्लावर्स. लिव्हज आर फ्लावर्स. लिव्ह कुठे आहे, पाने कुठे आहे, इथे आहे. पाने एकच दिसतंय, इथे पण आहे. ठीक आहे. फ्लावर 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 हा म्हणजे आता याच्यामध्ये कॉमन काय, ट्री. म्हणजे बघा आता याच्यामध्ये ट्री हा कॉमन आहे, म्हणजे झाड हा कॉमन आहे. ठीक आहे. झाड हा कॉमन आहे. आता फ्लावर आणि लिव्ह, फ्लावर आणि लिव्ह म्हणजे हे बरोबर आहे. किती जणांना कळलं? सेकंड अँड थर्ड राईट, बरोबर आहे. अविनाश, आदेश, फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट राईट. कोणाला नाही कळलं परत एक्सप्लेन करतो, एक्सप्लेन कर दूंगा भाई. ऑप्शन हे आहे थर्ड, ऑप्शन थर्ड आहे. ठीक आहे. लक्ष्मी, मला हीच अपेक्षा होती, तुला कळलंय. ठीक आहे. सेकंड अँड थर्ड राईट, व्हेरी गुड, जमतंय. आता फास्ट मध्ये बघता आलं पाहिजे आपल्याला. करा, कर तो मेरे दोस्त, बताओ. खालील प्रश्नात दोन विधाने व दोन अनुक्रमे दिलेली आहे. कोई फर्क नहीं पड़ता हमें उस चीज से. सर्व झोपड्या बंगले आहेत. सर्व झोपड्या बंगले आहेत. सांगा फास्ट मध्ये. स्टेटमेंट हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आता याची व्हॅल्यू काय रे, हर्टची व्हॅल्यू, हर्ट म्हणजे झोपडी. ठीक आहे. बंगलेचं बंगलो 100, याची व्हॅल्यू 50. नो, ननची व्हॅल्यू येते 100 आणि 100. यू नो व्हेरी वेल, यू नो व्हेरी वेल. ठीक आहे. याचा सेकंड राईट आहे असं. या प्रश्नाचं सेकंड राईट आहे का की फर्स्ट आहे? सेकंड म्हणताय, काही फर्स्ट म्हणताय. अजून काय म्हटलंय? पर्याय फर्स्ट, पर्याय एक, पर्याय फर्स्ट. ठीक आहे. पर्याय फर्स्ट आहे का चेक करू आपण. पर्याय फर्स्ट आहे का? आता दोन वर आले. ओ भैया, काय पैसा करा रे बाबा. बघा आता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह तयार करणार. आता बघू याच्यामध्ये काय आहे, हर्ट आणि टेंट. हर्ट कुठे, इथे. टेंट इथे. अच्छा, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह निगेटिव्ह. आणि हा स्टेटमेंट कसा आहे, हा स्टेटमेंट कसा आहे किंवा हा अनुमान कंक्लुजन कसा आहे, निगेटिव्ह आहे. अच्छा, आता नो ची व्हॅल्यू 100 आणि 100. एकही झोपडीत तंबू नाही, म्हणजे झोपडीची व्हॅल्यू 100 येते, तंबूची व्हॅल्यू 100. तंबू में बंबू. ठीक आहे. आता बघा, आता बघा इथे कॉमन टर्म काय रे, बंगलो. कॉमन टर्म एका ठिकाणी तरी 100 पाहिजे, तो इथे आहे. त्यानंतर हर्टची व्हॅल्यू इथे 100 आहे, हर्टची व्हॅल्यू 100 आहे, टेंटची व्हॅल्यू 100 100. खतम, कहाणी पहिला आ गया. आता सर्व झोपड्या बंगले असू शकतात. कॅन बी, पॉसिबिलिटीज आहे भैया. कॅन बी. आता बघा, मराठीसाठी खूप सोपा शब्द आहे, असू शकतात. आपल्याला माहिती, संभाव्यता आहे, असू शकतात, शक्यता आहे, संभाव्यता आहे. मात्र इंग्लिश मध्ये कॅन बी, पॉसिबिलिटी, कुड बी, शुड बी, एक्सेट्रा, हे पॉसिबिलिटी हे शब्द येतात. आणि पॉसिबिलिटी मध्ये बघा आता, हट आणि बंगलो तर विचारले. हट आणि बंगलो म्हणजे पहिल्या स्टेटमेंट पासूनच तो तयार होतोय, म्हणजे डायरेक्ट स्टेटमेंट. आठवतंय तुम्हाला, आठवतंय पॉसिबिलिटी मध्ये डायरेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. कळलं. म्हणजे ए पासून बी ला जाताना, ए पासून बी ला जाताना सगळेच्या सगळे कंडिशन काय आता चुकतात, म्हणजे हा चुकेल. कारण की बघा ना, हट आधी येतोय ए आणि बंगलो बी, ए बी. इज दॅट क्लिअर? व्हेरी गुड. म्हणजे ऑप्शन काय येणार, फर्स्ट फॉलोज, म्हणजे ए ए ए ए. बरोबर आहे, ए आलेलं आहे. कोणाला कोणाला आलं होतं का लक्षात की हे पॉसिबिलिटी आहे? एनीवन आलं होतं लक्षात तुम्हाला? कमेंट करा बरं. ओळखता आलं होतं का तुम्हाला की विसरले होते? व्हेरी गुड गौरी.
म्हणजे आता तुम्हाला कळायला लागलेलं आहे. आदेश, व्हेरी गुड बेटा. चलो. अरे हे तर मराठीमध्ये आहे. चालेल ना मराठीत, इंग्लिश टाकायचं विसरलो. व्हेरी गुड. शकतात होतं म्हणून ते कळालं. व्हेरी नाईस. असंच ओळखायचं शिका. हे बोर नाही होतं ना तुम्हाला? मजा येते ना प्रॅक्टिसला? चलो करा, सॉल्व करा हे. दिसतंय क्लिअर? कमेंट करो भाई फटाफट. फर्स्ट डीजे केजी ऑफिशियल. भैया ये कौन है डीजे केजी ऑफिशियल? एनीवन? डीजे केजी ऑफिशियल फर्स्ट. कोणीतरी आपला स्टुडंट आहे तो, कारण त्यांनी आन्सर दिलेला आहे म्हणजे तो आपला स्टुडंट आहे. 1 2 3 राईट. अरे बापरे. रुपेश म्हणतो 1 2 3 राईट. अविनाश जी म्हणताय 1 2 3 राईट. चार पण 4 राईट आहे. ज्यांनी 1 2 3 आंसर दिलेले ते बरोबर आहे. बाकी सब मार खाओगे, सबके सब मार खाओगे. चेक अगेन सॉल्व करा. तीन स्क्रीन लावले, 2 इथे 1 इथे. बघा, ऑल टीचर्स आर डॉक्टर्स. अरे याची व्हॅल्यू काय रे? 150 सर्व आहे म्हणून 150. तुमच्यासाठी लिहितो सगळं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे काही? काहीच निगेटिव्ह नाही. ठीक आहे. आता काय विचारलं? काही विद्यार्थी शिक्षक आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक. विद्यार्थी कुठे? विद्यार्थी इथे, शिक्षक इथे. आता आपल्याला माहिती जर या दोघांमध्ये काही कॉमन नाही म्हणजे आपण काय करतोय? लिंक लावतो. लिंक लावा, चेन रूल म्हणजे इंजिनियर को इंजिनियर से कनेक्ट कर दिया. कॉमन टर्म व्हॅल्यू 100 पाहिजे, ती आहे, ती इथे आहे. डॉक्टरला डॉक्टरशी कनेक्ट केलेला आहे, या ठिकाणी कॉमन टर्म आहे. आता उरला शिक्षक आणि हे. आणि अशा केसमध्ये आपण काहीच असे करणार नाही. का? कारण की इथे विद्यार्थीची व्हॅल्यू इथे पण 50 आहे, शिक्षकची व्हॅल्यू इथे किती आहे? 50 आहे. 100 वाला 50 खर्च करतो, झालं, खतम कहाणी. सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहे. सर्व डॉक्टर्स आता काय आहे? विद्यार्थी आहे. सर्व डॉक्टर विद्यार्थी. बरं का, आता डॉक्टर विचारले. आता डॉक्टर विचारलंय त्यांनी. डॉक्टर विचारलंय म्हणजे डॉक्टर आणि विद्यार्थी इथे, डॉक्टर इथे. यामध्ये कॉमन इंजिनियर आहे. यू नो व्हेरी वेल. कॉमन टर्म व्हॅल्यू एका ठिकाणी 100 पाहिजे, तो 100 इथे भेटलेला आहे. बघा, व्हॅल्यू नेली त्याच्या. ठीक आहे. इथे ठीक आहे. कॉमन टर्म व्हॅल्यू इथे डॉक्टरची व्हॅल्यू 100, इथे डॉक्टरची व्हॅल्यू 100, विद्यार्थीची व्हॅल्यू 50. सेकंड राईट. काही इंजिनियर शिक्षक आहे. काही इंजिनियर काय आहे? शिक्षक आहे. इंजिनियर शिक्षक आहे. बघा, आता इंजिनियर इथे, शिक्षक इथे. तुम्ही म्हणणार सर इंजिनियर इथे पण आहे, पण आपण काय बघतो? कॉमन टर्मचा वापर करतो, मगच फॉलोअप घेतो. आता बघा, कॉमन काय याच्यामध्ये? डॉक्टर आहे. या ठिकाणी पण एका ठिकाणी 100 पाहिजे, तो इथे भेटलेला आहे. शिक्षकची व्हॅल्यू बघा, शिक्षकची व्हॅल्यू इथे 50 आहे. इथे शिक्षकची व्हॅल्यू काय? अरे सॉरी, डॉक्टर्स पाहिजे आपल्याला. डॉक्टर शिक्षक आहे का?
सॉरी सॉरी सॉरी, ये मैंने ध्यान ही नहीं दिया. ठीक आहे, सॉरी. हे चालू होतं की हे चालू होतं रे? तिसरं एक्सप्लेन करतोय की चौथं एक्सप्लेन करतोय? कुठलं एक्सप्लेन करतोय? इंजिनियर आणि शिक्षक, इंजिनियर आणि शिक्षक पाहिजे तर ऑब्विसली हे बरोबर येणार, कारण की समचा केस आहे, काहीचा केस आहे. कारण की इंजिनियरची व्हॅल्यू इथे 50, इथे 50 आहे. शिक्षकची व्हॅल्यू इथे 50, इथे 100, म्हणजे मॅच होते. मात्र हे होणार नाही का? कारण की इथे बघा डॉक्टरची व्हॅल्यू 100 आहे, इथे डॉक्टरची व्हॅल्यू 100 आहे, इथे आणि इथे एकुलता एक डॉक्टर आहे, त्याची व्हॅल्यू 50 आहे. चुकलं, म्हणून ऑप्शन ऑप्शन फोर्थ म्हणजे चौथा वगळता सर्व निष्कर्ष सत्य. व्हेरी गुड यार, तुमच्या सगळ्यांचे आन्सर बरोबर येत आहे. जायचं पुढे. आता सांगा, आता बघू किती हुशार आहे तुम्ही. आता बघू किती हुशार. ओ साथ कंगन लेके आना. नीट मी साईड लावून जातो, तुम्ही नीट प्रश्न वाचा. हा खालचा दिसतोय का? हा दिसतोय. कन्सल्टिंग प्रोफेशनल, ओके. यामध्ये आवाज येतोय? यामध्ये बघा, हे कंडिशन नीट रीड करा आणि त्या हिशोबाने हे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. नाही आलं तर मी तुम्हाला हिंट देईल, सॉल्व्ह करून देणार नाही, हिंट देईल फक्त.
काय चुकला? काय चुकतंय? नाही समजत आहे. ओके. अजून? ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. आता एक अंदाज आला का तुम्हाला की सिलॉगिझम मध्ये तुम्हाला या टाईपचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात? आवाज येतोय? ठीक आहे, येतोय. बघा, जेव्हा या टाईपचे काही प्रश्न विचारलेले असतील, तर ऍक्च्युली यांचं म्हणणं असं आहे, हे कंडिशन जाऊ दे, मी काय सांगत आहे तुम्हाला, डायरेक्ट साधा आणि सरळ सोप्या भाषेत सांगतो, समजून घ्या. वेट तनिष्का, आय विल एक्सप्लेन, डोंट वरी अबाउट इट. असा काही क्वेश्चन आला ना, तुम्हाला असे 5 ते 6 कंडिशन देतील आणि सांगतील की हे ऑप्शन आहे, यावरून ठरवायचं. काय ठरवायचं? की हे जे याला तर्कसंगत, आय थिंक याला तर्कसंगत म्हणतात, सॉरी, क्रमबद्ध की लयबद्ध असा काहीतरी शब्द होता, मला तो करंटली आता आठवत नाहीये. तो शब्द आला की समजून जायचं की पहिल्या स्टार्टिंगचे दोन जे आहे ना, स्टार्टिंगचे दोन जे आहे ते काय असतील? हे विधान असतील, स्टेटमेंट असतील. ओके, हे काय असतील? स्टेटमेंट असतील. ठीक आहे. आणि शेवटचा हा काय असेल? कन्क्ल्युजन असेल. म्हणजे ए आणि बी, ए आणि बी, ए आणि बी, ए आणि काय रे बी, हे काय आहे? हे स्टेटमेंट आहे. आणि त्यांचा कन्क्ल्युजन काय आहे? त्यांचा कन्क्ल्युजन काय आहे? ई. मला सांगा, इथपर्यंत क्लिअर आहे का? हे सांगा पहिले, कमेंट करा लवकर. ऍक्च्युली ते नेमकं हे विचारतात की पर्यायातील योग्य गटात पहिल्या दोन स्टेटमेंट वरून थर्ड स्टेटमेंट, त्याचा जो कन्क्ल्युजन आहे त्याला संबंधित क्रमबद्ध असा काहीतरी शब्द, हा क्रमबद्ध, बरोबर आहे, क्रमबद्ध हा शब्द वापरला जातो. मला सांगा, कमेंट करा, इथपर्यंत क्लिअर आहे का? नाही. लक्ष्मी, अजून नाही कळलं तुला? बघ बाळा, बघ 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 बघ, जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सांगेल मी तुम्हाला. प्रश्न तुम्हाला क्रमबद्ध हा क्रमबद्धच हा शब्द असेल, तुम्हाला एक्झॅक्टली क्रमबद्ध हा शब्द असेल. क्रमबद्ध म्हणजे एका लाईनीत, इथपर्यंत क्लिअर असेल. आता पहिले हे जे दोन असतील ना, पहिला आणि दुसरा, फर्स्ट अँड थर्ड, इथं दिलं असेल. पुढे सहा, प्रत्येकी 3, एक असे 4 संचित, त्यातील तिसरे विधान हे बघा, यातील तिसरे विधान हे पहिल्या दोन विधानांवरून आलेले अचूक अनुमान म्हणजे लॉजिकल कन्क्ल्युजन आपल्याला बघायचं. असा संच निवडायचा आपल्याला. म्हणजे कळलं की काय? कळलं की काय? याचा साधन सरळ सोप्या भाषेत एक्सप्लेन करतोय की स्टार्टिंगचे ऑप्शन कट मेथडने जायचं, स्टार्टिंगचे दोन बघायचे. स्टार्टिंगचा दोन म्हणजे हा काय असेल? स्टेटमेंट असेल. शेवटचा जो असेल तो कन्क्ल्युजन असेल. इथपर्यंत क्लिअर असेल, आय होप. आता आता बघा, ए आणि बी, ए आणि बी हे काय आहे? स्टेटमेंट आहे. ए आणि हे बी काय आहे? हे स्टेटमेंट आहे. ए आणि बी हे काय आहे? स्टेटमेंट आहे. आणि ई त्याचा काय आहे? कन्क्ल्युजन आहे. ई हा त्याचा काय आहे? कन्क्ल्युजन आहे. आता या दोन स्टेटमेंटचा वापर करून हा कन्क्ल्युजन बरोबर आहे का ते सांगा. समझ में आ गया? चलो भैया, तनिष्का को समझ में आया, गौरी को आया, लक्ष्मी माता आपको समझ में आया क्या? कळलं का बाळा तुला? अरे हे तर रॉंग झालं. लक्ष्मी माताही म्हटलं आणि बाळाही म्हटलं. लवकर लवकर, क्लिअर आहे? बघा, आता आता काही प्रश्न हे असे असतील. आता याच्यामध्ये बघा, ह्यामध्ये काय आहे की यामध्ये तुम्ही 150चा वापर करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण याच टाईपमध्ये काही प्रश्न असे असतात ना की जे लॉजिकली तुमचा मेंदू कसा वापरायचा त्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. आता इथे आपण 150 वापरू शकतो कारण की थोडस इझी हा प्रश्न मला वाटतोय. ठीक आहे, त्या हिशोबाने आपण करू शकतो. करा बरं, येतोय का? पहिला ऑप्शन असू शकतो का? बघा बरं, सांगा, कमेंट करा. करा, कमेंट करा.
बघ पहिला ऑप्शन असेल का? हे ऑप्शन आहे 1, 2, 3 आणि 4. बघा आता काय म्हटलंय की ऑल डॉक्टर्स आर कन्सल्टिंग प्रोफेशनल. सर्व डॉक्टर्स विमर्शी व्यावसायिक आहेत. भयानक शब्द आहे. पुढे बघा म्हटलंय की प्रशिक्षित व्यावसायिक हे विमर्शी व्यावसायिक आहेत. आता त्याच्यामध्ये ऑल सम हा शब्द वापरलेला नाही, म्हणजे ट्रेन प्रोफेशनल्स आहे. म्हणजे ट्रेन प्रोफेशनल्स म्हणजे सगळेच्या सगळे, म्हणजे ऑलची कंडिशन दिलेली आहे त्यांनी. क्लिअर आहे? समज में आया? आता बघा यामध्ये ट्रेन प्रोफेशनल्स काय कॉमन काय यामध्ये कॉमन काय सांगा? क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजे हा बरोबर येतोय का? हा बरोबर बसतोय का? कुणी आन्सर दिले? अविनाश. राईटच राहणार. व्हॅल्यू चेक करून घ्या, कॉमन टर्म चेक करून घ्या, सगळ्या गोष्टी चेक करून घ्या. सम सोशल वर्कर्स मे बी डॉक्टर्स. सम सोशल वर्कर्स मे बी डॉक्टर्स. सम सोशल वर्कर्स मे बी डॉक्टर्स. देख लो भैया ध्यान से. सेकंड राईट आहे. किती जणांचं सेकंड राईट आलंय? मे बी मीन्स पॉसिबिलिटी. यस अविनाश. पण प्रश्न बघ आता काय आहे. प्रश्न बघ ना, नीट चेक करून घेशील. सगळ्या गोष्टी नीट चेक कर. इथं त्यांनी सोशल वर्कर आणि डॉक्टर बद्दल विचारलेलं आहे. सोशल वर्कर आणि डॉक्टर. आणि या दोन्ही प्रश्नांमध्ये सोशल वर्कर तर मला कुठे लांब दिसत नाहीये. डॉक्टर तरी दिसलेला आहे इथे, पण सोशल वर्कर तर नाहीये. म्हणून हा जो चेन आहे किंवा तो फॉलोअपच घेत नाही, तो डायरेक्ट वे इनकम्प्लीट होतोय. त्यामुळे इथं पॉसिबिलिटीचा काही चान्सच नाही, संबंधच नाही. असतं तर मी बोललो असतो, पण काही संबंध नाहीये. समझ में आ रहा है? कळतंय है का? ये बच्चे को कौन पैदा कर देता है यार, ये बड़बड़ करता है. आदेश आणि अविनाश, या प्रश्नामध्ये पॉसिबिलिटीचा काही संबंध नाही, म्हणजे पहिल्या ऑप्शनच्या अकॉर्डिंग. कारण की बघा इथे जरीही त्यांनी मे बी म्हणजे पॉसिबिलिटी, हे बरोबर आहे तुमचं, काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही, काही वाद पण नाही. पण प्रॉब्लेम काय झाला की यामध्ये आता हा कन्फ्युजन आहे. सम सोशल वर्कर्स मे बी डॉक्टर्स. अरे या दोघीमध्ये कुठे सोशल वर्कर नाहीये, मग तो रॉंग. समजा जर घेतला तर होईल का? सांगा बरं, जर घेतला तर होईल का? कसं काय होणार यार? मग तो आपल्याला कुठेतरी सोशल वर्करला ठेवावं लागेल. सोशल वर्करला दादा ठेवावं लागेल तर ते होईल. म्हणजे तो प्रश्न आपल्याला बदल करावा लागेल. प्रश्न बदल करून मग आपण चेक करू शकतो. आता तर आपण काही प्रश्न काही बदलत नाही आहे. ऑब्विसली सेकंड आन्सर आहे गौरी, बरोबर आहे. सेकंड आन्सर किती जणांचा आलेला आहे? ए अँड सी घेतला तर होईल का? ए अँड सी. आता इथं त्यांनी दिलेलंच आहे बाळा, ए आणि सी घेतला तर ऑब्विसली होईल. ए आणि सी घेतला तर ऑब्विसली होईल. ए आणि सी घेतला तर ऑब्विसली होईल. का होईल? एनीवन? कारण की बघा ए हेल्प करतोय. ए आणि सी हे स्टेटमेंट आहे. ए आणि सी हे स्टेटमेंट आहे. आणि यामध्ये कॉमन काय आहे? कन्सल्टिंग प्रोफेशनल. आणि दोघी कॉमन टर्मवर व्हॅल्यू काय आहे? 50-50 आहे. अँड वी नो व्हेरी वेल, जर कॉमन टर्मवर
व्हॅल्यू 50 असेल तर त्यापासून बढ़णारे सगळेच्या सगळे पॉसिबिलिटी, सगळेच्या सगळे संभाव्यता ते राईट असतात. दॅट्स वाय. किती सोपं आहे समजा. कामात येते जे तुम्ही शिकलेले आहात ते कामात येते का? ठीक आहे. ऑब्विसली गौरी बरोबर होणार का? पॉसिबिलिटी इथं मे बी हा शब्द विचारलेला आहे. मे बी शक्यता असणे शक्य आहे. यार आपण पॉसिबिलिटी शिकलेलो आहोत आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर कॉमन टर्म व्हॅल्यू 50-50 असेल तर अशा केसमध्ये डेफिनेट रिझल्ट हे रॉंग होतात. मात्र पॉसिबिलिटी बरोबर होते. मात्र पॉसिबिलिटी बरोबर होते. निगेटिव्ह असेल तर डेफिनेट रिझल्ट चुकतात. मात्र निगेटिव्ह मध्ये पॉसिबिलिटी बरोबर होते. ठीक आहे. या गोष्टी आपल्याला सतत ऐकायला मिळणार. अविनाश क्लिअर आहे का बाळा? कोणी प्रश्न केला होता मला तो आदेश क्लिअर आहे का दादा? ठीक आहे. प्रत्येकाला क्लिअर आहे. थँक्यू. चलो दोस्त आगे बढ़ते. या टाईपचे प्रश्न येतील का आता तुम्हाला? सॉल्व्ह करता येतील ना? कॉन्फिडन्स वाढतोय का? आय होप वाढत असेल. जाऊ द्या, 100 वेळा काही कमेंट करायची गरज नाही. सांगा आता. हा प्रश्न त्याच टाईपचा प्रश्न आहे. नीट विचार करा, नीट सॉल्व्ह करा. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी 150चा वापर होऊ शकत नाही त्या ठिकाणी मेंदूचा वापर करा. कारण की काही प्रश्न असे आहेत तिथे मेंदूचा वापर करावा लागेल. 150 नॉट वर्क देअर. ओके, साइड में हो जाता हो भैया, करो. इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं मित्रांनो, तर इथे 150 नॉट वर्क. इथे मेंदूचा वापर करावा लागेल. Very good Tanishka, but you need to observe this question. लक्ष्मीचा आन्सर आलेला आहे एकदम बरोबर. लक्ष्मी माता की जय हो, जय हो, जय हो, जय हो. तुक्का मारला की बरोबर आन्सर दिला. काय याचा ऑप्शन आहे 4. 3 नाही, 2 नाही, ऑप्शन आहे 4. तिने बरोबर ऑब्झर्वेशन केलेलं आहे. वाह, ऑप्शन 4. पण आता
आता जर मी लाईव्ह असतो, तिथे जर असतो तर मी विचारलं असतं कस काय, इथं तर विचारताही येणार नाही. ऑप्शन 4 आहे. नीट ऑब्झर्वेशन करा, खूप सोपा प्रश्न आहे अरे हा. कधी विचारला गेला होता? एक्साइज मेन्सला विचारला गेला होता. म्हणजे तो ऍक्च्युली मला सोपा वाटतंय, बाकी तुम्ही बघा. फोर्थ आहे, म्हणजे आता प्रत्येकाला क्लिअर झालेलं आहे की ऑप्शन 4 आहे. वा, कळतंय म्हणजे येत आहे, येऊन जाईल तुम्हाला आता हे. खर तर यासाठीच मी अट्टहास केला होता की अरे हा प्रश्न येईल की नाही. 150 तर मी शिकवून दिलेला, हा प्रश्न आला तर माझ्या नावाने मारणार बोंबा. बेटर मी म्हटलं आपण घेऊ काहीतरी. तर प्रत्येकाला खरंच खरंच धन्यवाद की तुम्ही अभ्यास करताय आणि तुम्हाला जमतंय. मी खूप खुश आहे, प्रचंड. आदेश म्हणतो प्लीज एक्सप्लेन. ओ माय गॉड आदेश, हा प्रश्न स्क्रीनशॉट घे, कारण की प्रत्येकाला कळलेला आहे. तर आय थिंक तुलाही कळेल. नाही कळलं तर भाऊ मी तुला फोनवर एक्सप्लेन करेल. आणि जे विद्यार्थी नंतर लेक्चर बघणार आहात त्यांच्यासाठी माझा नंबर घ्या. 91 अरे सॉरी, ये तो मेरा पर्सनल नंबर है. 7378788704. या नंबरवर तुम्ही यू कॅन कॉल मी और टेक्स्ट मी और मैसेज मी. आय विल एक्सप्लेन. आदेश, मला माहिती तू हे करू शकशील. सॉरी, स्क्रीनशॉट घेऊन टाक दादा, मला माहिती तुला येईल हे. चालेल का आदेश? करशील का की एक्सप्लेन करूच? काय इच्छा आहे तुझी? माझी इच्छा आहे की तू करावं आणि करू शकशील तू. ऑप्शन 4 आहे, हे बऱ्याच जणांनी आन्सर दिलेलं आहे. मग मे बी तुम्हाला येईल असं मला वाटतंय. पूनम माता की जय. ठीक आहे, मला आवडेल तुम्ही सॉल्व्ह करणार स्वतः. ठीक आहे, नाही आलं तर मी सांगेलच यार, माझं ते कामच आहे. नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही मला कधीही करू शकता मेसेज. इसका बताओ भाई. आता याचा आन्सर आलंच पाहिजे. ठीक, साईड लावून जातो, फास्ट मध्ये आन्सर सांगा. बघा इथं ऑप्शन दिलेला आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 ला हा विचारला गेला होता. वरती काय टाकलेलं मलाच माहिती नाही. अच्छा, पर्यायी उत्तरे. पुन्हा बाळा आन्सर चुकलेलं होतं, एकदा तू परत व्हिडिओ मागे घेऊन बघून घेशील नंतर लेक्चर झाल्यावर. हॅलो, काय रे तुक्का मारला का रे? मागचा जो प्रश्न होता, हा जो प्रश्न होता, याचा तुक्का मारलाय का? मी मंडेला येईल आणि विचारेल तुम्हाला. बघा आता तुम्ही. मे बी तनिष्का हो राइट. ओके दोस्त, इसका ऑप्शन क्या है? 3 और 4, 4 और 3 क्या है?
काही दवाखाने जिम आहेत, काही स्टेडियम, कोणताही दवाखाना स्टेडियम नाही. पर्याय 4. ठीक आहे, चेक करू. ठीक आहे, बघू. 2 आणि 3 म्हणताय, काही 4 म्हणताय, चेक करूयात आपण. मला वाटतं की तो मागचा जो प्रश्न होता एवढा हार्ड तुम्हाला येणार नाही असं मला वाटतंय, पण तरी आपण सॉल्व्ह करून घेतलेलं बेटर असतं कधी पण. अहो दोस्त, मी डायरेक्ट कधी कधी आता माझा सॉल्व्ह करायचा पॅटर्न फार वेगळा आहे. मी आधी काय येतो ते चेक करून घेतो, की त्याच्यामध्ये निगेटिव्ह आहे का. निगेटिव्ह मग थांबावं लागतं. आता काही जिम स्टेडियम आहे, काही जिम काय आहे, स्टेडियम आहे. कुठला कलर घेऊ, व्हाईट. काही जिम स्टेडियम आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह आहे, याची व्हॅल्यू 50-50 येते. अच्छा, जिम आणि स्टेडियम. जिम कुठे भैया, जिम कुठे, जिम कुठे, जिम कुठे, जिम इथे, स्टेडियम इथे, स्टेडियम इथे. आता या तिघांमध्ये कॉमन काय, हॉस्पिटल, 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 हॉस्पिटल. ओके, म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या पासून तयार होते. मात्र पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह, तो पॉझिटिव्ह आहे भैया, इसका कोई काम नहीं, खत्म कहानी. जिम, सम जिम आर नॉट स्टेडियम, सम जिम आर नॉट स्टेडियम, 50-100. मात्र आता याचा काम होऊ शकतो इथे. सम जिम आर नॉट स्टेडियम. ठीक आहे, याची व्हॅल्यू 100 आहे. ठीक आहे, याची व्हॅल्यू किती आहे बाळा, 50 आणि 50. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा निगेटिव्ह तयार करतो. आपला स्टेटमेंट तो निगेटिव्ह आहे. जिमची कॉमन टर्म काय आहे, हॉस्पिटल. एका ठिकाणी तो पाहिजे, तो भेटला. ठीक आहे, जिमची व्हॅल्यू 50 आली, स्टेडियमची व्हॅल्यू सेकंड बरोबर आले. पर्याय 4 येते. पर्याय 4. फक्त निष्कर्ष 3 निघतो. भाई मेरा तो दूसरा भी आया बराबर. माझं चुकलंय काही, माझं चुकलंय. हे माझं चुकलंय काही, चेक करा यार. तुम्ही आन्सर देता एवढे 3-4 म्हणून विचारतोय. चेक करू का, परत चेक करतो यार. काही जिम स्टेडियम नाही ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आहे यार, हा निगेटिव्ह आहे. ठीक आहे, हा निगेटिव्ह आहे. जिम आणि स्टेडियम विचारले त्यांनी, जिम आणि स्टेडियम. स्टेडियम इथे, जिम इथे, स्टेडियम इथे पण आहे. मात्र प्रॉब्लेम काय झाला की कॉमन टर्म पाहिजे मला, जिम आणि स्टेडियम. हॉस्पिटल कॉमन भेटला, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड, म्हणजे हा जो काही भेटला हा फर्स्ट आणि थर्ड पासून तयार झाला. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह. क्लिअर आहे. अरे बरोबर आहे का माझं. वा अविनाश, वा, लव यू. अरे मेरे दोस्त, ऐसे मत करो यार. आता काही शेती दवाखाना आहे. सम फार्म्स आर हॉस्पिटल्स. शेती, पहिले याला कट करू यार. मी तर कधीच व्हॅल्यू लिहून सॉल्व्ह करत नाही. मी हे सगळे प्रश्न रिलीज करत असतो नेहमी, जर मला प्रॅक्टिस करायची असती तेव्हा. सम फार्म्स आर हॉस्पिटल्स. फार्म्स कुठे आहे, इथे आहे. आणि हॉस्पिटल कुठे आहे, इथे आहे. ठीक आहे, आता या दोघांमध्ये कॉमन काय आहे, हॉस्पिटल फार्म्स. ओके, तर यामध्ये स्टेडियम कॉमन आहे. याची व्हॅल्यू 50 आहे, याची व्हॅल्यू 100 आहे. आता बघा ना, तो निगेटिव्ह होतोय. हा जो आहे हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह तो, आणि हा पॉझिटिव्ह तयार करतो. हा तर चुकला. चेक करा बरं, माझं चुकलंय की काय. टॅब मध्ये कमेंट लेट येत आहे, काय म्हणताय. सर कोणताही नाही म्हणून 50-100 असेल. कुठे चुकलो मी. कोणताही नाही, कुठे कोणताही नाही. नाही बाळा, कोणताही नाही म्हणजे एकही नाही ना. नो, कोणताही नाही म्हणजे एकही नाही. हा 100. चुकलं काय माझं. ओनली सेकंड राईट येत आहे ना. थर्ड येत आहे का, थर्डचा तर काही चान्सच नाहीये. थर्डचा काही चान्स येत नाहीये. एक्सपर्ट सांगा लवकर. पुढचं चेक करून घेतो एकदा. सम फार्म्स आर नॉट हॉस्पिटल्स.
काही शेती दवाखाना नाही, शेती आणि दवाखाना, शेती आणि दवाखाना, शेती आणि दवाखाना, शेती आणि दवाखाना, फार्म, शेती, दवाखाना, कॉमन टर्म, स्टेडियम, नाही नाही. आता इथे शेतीवर व्हॅल्यू 50, इथे पण व्हॅल्यू 50 आहे. ठीक आहे, दवाखान्यावर व्हॅल्यू 100, तिथे पण 100, म्हणजे सम नॉटची व्हॅल्यू, म्हणजे हे बरोबर आहे. कुठला दुसरा आणि चौथा कुठल्या ऑप्शन मध्ये बघा, म्हणजे फक्त थर्ड ऑप्शन आहे. सेकंड आणि सेकंड अँड फोर्थ, थर्ड ऑप्शन. दोस्त समझा कि आपको हमने गलती कहाँ की थी? 150 आप ध्यान नहीं दे रहे थे, कळलं की नाही? थर्ड आहे सर. ऑप्शन थर्ड ना, ऑप्शन थर्ड म्हणते ना गौरी, ऑप्शन थर्डच म्हणते ना तू. None, none of them are correct. तनिष्का, हाउ इज दिस पॉसिबल डियर? कैसे? परत एक्सप्लेन करू का हे? इफ यू वॉन्ट आय विल एक्सप्लेन अगेन, की नंतर परत चेक करणार लेक्चर झाल्यावर, की हा प्रश्न परत चेक करून घेऊ, की एक्सप्लेन करू? काय म्हणता सांगा लवकर. तनिष्का बोल. आदेश. मुकुंदा नहीं है करे मुकुंदा? ऑप्शन थर्ड आहे. नेक्स्ट घेतो, ठीक आहे. थोडेच प्रश्न बाकी असतील आता. अरे थोडे नाही, बरेच बाकी. हा प्रश्न, हा जो प्रश्न आहे ना, हा नीट सॉल्व करा. ठीक आहे, नीट सॉल्व करा. ऑप्शन वन, वन. लक्ष्मी, प्रीती, समीक्षा.
हॅलो भैया, ना एक राइट है ना 3 राइट है ना 4 राइट है दादा। फोड़ दो फोड़ दो फोड़ दो सर, फोड़ दो मेरा। हिंट दूंगा, हिंट। हिंट चाहिए बबड़ी लोग? हिंट चाहिए तुमको? कैसे मुझे तुम मिल गई। जिंदगी की वाट लग गई। नॉट डिफाइन। आ जाओ मेरे दोस्त, बघा। जय श्रीराम, बघा आता। जर अभिनेता नसलेला एकही नर्तक नाही, सॉरी, इफ देर इज नो डान्सर हु इज नॉट अन ऍक्टर। हा वाक्य क्लिअर आहे का? मला बघा आणि सांगा। मला नका बघू, म्हणजे क्वेश्चनला बघा आणि सांगा। 1 आणि 3 राइट, 4 ऑप्शन आहे। अविनाश जी, तनिष्का, यस आई अंडरस्टैंड, वेरी गुड। बताओ तनिष्का जी, टेल मी द आंसर। अरे त्यांनी म्हटलंय अभिनेता नसलेला एकही नर्तक नाही। दोन्ही काय, दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह आहे, तर कंक्लूजन येणार नाही। इधर थोड़ा सा अपने भेजे का भी दिमाग इस्तेमाल किया करो। त्यांनी म्हटलंय अभिनेता नसलेला एकही नर्तक नाही। अरे अभिनेता नसलेला एकही नर्तक नाही म्हणजे सर्वेचे सर्व ऍक्टर हे नर्तक आहे ना, सर्वेचे सर्व। अभिनेता हे काय आहे? डान्सर आहे। सिंपल, सीधी बात, नो बकवास। कळलं की नाही आता ते सांगा। तनिष्का आंसर सांग, टेल मी द आंसर। कि तुक्का लगा रहे हो बेटा आप भी? नाही कळेल लक्ष्मी, डोंट वरी, सांगेल। हा प्रश्न तुम्ही सांगेल, हा प्रश्न कारण मला सांगावासा वाटतो, सांगावंच लागेल। त्यांनी विचारलेला आहे अभिनेता नसलेला एकही नर्तक नाही, तर ऑब्विसली सर्व अभिनेते काय असतील? नर्तक असतील। सर्व अभिनेते काय असतील? नर्तक असतील। म्हणजेच काय रे, सर्व अभिनेते, सर्व ऍक्टर, ऑल ऍक्टर, सर्व अभिनेते हे काय असतील? सर्व सर्व अभिनेते, ऑल ऍक्टर। अरे सर्व अभिनेते हे काय असतील? नर्तक। काय म्हटलेलं इथे? एकही अभिनेता नसलेला एकही नर्तक, अभिनेता नसलेला एकही नर्तक नाही। अभिनेता, परत बघा काय म्हणतो, अभिनेता नसलेला एकही नर्तक नाही, याचा अर्थ की सर्व अभिनेता हे डान्सर आहे, नर्तक आहे। 1 आणि 3, 1 आणि 3, 1 आणि 3 नहीं है तनिष्का, नो, नॉट एट ऑल। सर फर्स्ट आहे ना गौरी? नो 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 नो। याच बघा, कदाचित इंग्लिश मध्ये इकडे तिकडे असं झालेलं असं मला वाटतंय, पण आपण मराठी समजून घेऊया। मराठीत बघा काय म्हटले, अभिनेता नसलेला एकही नर्तक नाही। जाऊ द्या, माझ्यावरून घ्या।
मी माझंच उदाहरण देतो. मी टीचर असलेला टीचर असलेला टीचर असलेला एकही व्यक्ती किंवा टीचर असलेला ऋषभ हा IAS ऑफिसर नाही. त्याचा अर्थ काय? जर तो IAS ऑफिसर नाहीये तर तो काय करतो? तो युट्यूबवर जाऊन ज्ञान देतोय. आता सेम कंडिशन आहे. काय की जर तो अभिनेता म्हणजे काय रे की अभिनेता नसलेला एकही नर्तक नाही, म्हणजे जे अभिनेते आहेत सर्वच्या सर्व अभिनेते म्हणजे अभिनेता नसलेले म्हणजे नॉन ऍक्टर जो नॉन काही काही नॉन ऍक्टर असतात त्यांना डान्सिंग येत नाही, पण जे काही ऍक्टर असतात जे ऍक्टर आहेत त्यांना तर डान्स येतो. अजय देवगणला सोडलं तर बाकीचे ऑलमोस्ट करतात, असे असे काहीतरी करत असतात. बरोबर आहे, ते पण डान्सरच आहे. म्हणजेच की अभिनेता नसलेला एकही नर्तक नाही, म्हणजे जे अभिनेते आहेत तेच नर्तक असतील. क्लिअर आहे का आता? लक्ष्मी आन्सर 2 आहे. व्हेरी गुड. प्रतीक्षाचा आन्सर आलेला आहे, गौरीचा आन्सर आलेला आहे, लक्ष्मीचा आन्सर आलेला आहे. यार लक्ष्मी तुझ्यासाठी सल्यूट आहे. ग्रेट, यू आर द ग्रेट. मानलं भाई तुला. अच्छा लगा ये बात सुन के. इथपर्यंत क्लिअर आहे का? म्हणजे सर्व अभिनेते काय असतील? नर्तक असतील. म्हणजे सर्व अभिनेते काय असतील? नर्तक असतील ना रे. म्हणजे सर्व अभिनेते अभिनेते हे काय असतील? नर्तक असतील. हा पहिला स्टेटमेंट झाला यावरून. आता पुढे काय म्हटलंय की गायक नसलेला एकही अभिनेता नाही, याचं काय येणार? गायक नसलेला एकही अभिनेता नाही याचा अर्थ काय? की सर्व गायक काय आहे? अभिनेते आहे. ऑल सिंगर्स आर काय आहे? ऍक्टर्स आहे. आता बघा मी आता हे जे काय शिकवतोय काय करतोय? बरोबर आहे, काय करतोय मी? ऍक्टिंगच करतोय. मान्य करता? तुम्हाला एंटरटेनच करतोय शिकवून, आणि मला गाता पण येतं. ठीक आहे, मला गाता पण येतं, छान गाता येतं. मला बऱ्यापैकी छान गाता येतं. ठीक आहे, मला खूप छान गाता येतं. म्हणजे गिटार आहे म्हणजे मी सिंगर आहे. म्हणजे आता बघा तुम्हाला लाईव्ह प्रॅक्टिकल दाखवतो यार. ऐसा कोई मास्टर नहीं सिखाएगा. बरोबर आहे लक्ष्मी. तनिष्का बैठे बैठे मजा ले रही है अभी हमारा. तनिष्का आओ मैदान में कभी. बरोबर आहे. मग काय असेल? सर्व गायक हे अभिनेते आहे. म्हणजे सर्व गायक हे काय आहे? अभिनेते आहे. व्हेरी गुड. म्हणजे आता काय येणार? सर्व गायक हे काय आहे? सर्व गायक हे काय आहे? सर्व गायक अभिनेते आहे. आता त्यावरून हे डिसाइड करायचं. म्हणजे आता हा आपला स्टेटमेंट रेडी झाला. आदेश, रुपेश, अविनाश, कळतंय का प्रत्येकाला? अजून कोण आहे? समीक्षा, लक्ष्मीला तर कळले. प्रत्येकाला आय होप क्लिअर असेल यार. ठीक आहे, बघा सर्व अभिनेता, नर्तक आणि ह्याचा पॉझिटिव्ह आहे. बाकीचं बघा, बाकीचं बघून घ्या आता कुठलं बरोबर होतं. आता हे ऑप्शन आहे. असा एकही नर्तक नाही जो अभिनेता नाही. निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. खतम कहाणी. सर्व गायक अभिनेते आहे. सर्व गायक हे अभिनेते आहे. म्हणजे हा मान्य, बरोबर आहे, मान्य आहे. प्रत्येक नर्तक हा गायक असतो. प्रत्येक म्हणजे एव्हरी म्हणजे ऑलची व्हॅल्यू होती ते 100. आता नर्तकची व्हॅल्यू ते 50 म्हणजे हा रॉंग आहे. म्हणजे सेकंड ऑप्शन आहे. ज्याचा सेकंड आहे त्याचं बरोबर आहे. मला सांगा कळलेलं आहे की नाही रे, प्लीज. बताओ मेरे दोस्त, आ रहा है कि नहीं आ रहा है? ये तो आहे की नाही? जायचं पुढे? पुढे जायचं का? कमेंट करा लवकर.
ठीक आहे, पुढे जातोय मी. ओके, सांगा. वाडगे. वाडगे मीन्स बॉल. आता एक दोन प्रश्न, 2 ते 4 प्रश्न मी तुम्हाला प्रॅक्टिसला देणार आहे घरी. हे सांगा मला. सर्व वाडगे. व्हेरी गुड तनिष्का. तुमचे कमेंट यार ऑफ झाले होते, सॉरी. मी आता बघितलं, टॅब मध्ये तर दिसतच नाही डायरेक्ट, फक्त स्क्रीन ऑन आहे. तनिष्का माता, आप महान हो. आपसे बड़ा महान कोई नहीं. नो वन इज लाइक यू. यू आर द ग्रेट. यू आर द बेस्ट. चला, याचा आन्सर सांगा. यामध्ये मी तुम्हाला ऑप्शन दिलेलं नाहीये. ठीक आहे, यामध्ये आता तुम्ही असा आन्सर करू शकता की फर्स्ट फॉलोज, सेकंड फॉलोज, थर्ड फॉलोज, किंवा एकही होत नसेल तर नन फॉलोज, एकही फॉलो होत नाही, किंवा जर स्पेशली एखादं होत असेल तर तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड असं लावू शकता. लक्ष्मीने आन्सर दिलेला आहे थर्ड. अविनाश, ऑल 3 राईट. लक्ष्मी आन्सर. अच्छा, 3 फॉलो. ओके, ऑल फॉलोज. व्हेरी गुड. गौरी, रुपेश, प्रतीक्षा. प्रतीक्षा 1 आणि 3rd. सेकंड पण फॉलो होईल बाळा. सेकंड पण फॉलो होते, ऑल फॉलो होत आहे, सगळेचे सगळे फॉलो होत आहे. तनिष्का क्लिअर आहे का? बाकी बरोबर आले तुमचे. समीक्षा सेकंड एंड थर्ड. यार बता नहीं पडेगा. बघा, लक्ष द्या. लक्ष द्या, काय म्हटलंय? एकही वाडगा काटा नाही. नो बॉल इज फोक. 100 निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. ठीक आहे, बॉल आणि फोक कुठे आहे? सो मेरे दोस्त, फोक इथे आहे, बॉल इथे आहे. क्लियर आहे पर्यंत? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. ओ भैया, कुछ तो गलत हो रहा है. सर्व काटे, हा बरोबर आहे. पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह, एकही वाडगा काटा नाही. बॉल बॉल बॉल. चेक करून घ्या परत, बरोबर येत आहे का चुकलेलं आहे? इथं बॉल आलेला आहे, इथं फॉक आलेलं आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह येत आहे. काय चुकतंय का बघा बरं. फर्स्ट, अरे मैं वही चेक कर रहा हूँ दोस्त. फर्स्ट कैसे फॉलो होगा, मैं भी अभी देख रहा हूँ. समीक्षा जी रुकिए जरा. फर्स्ट तो होणार नाही, कारण की तो निगेटिव्ह आहे. बॉल आणि फोक तो विचारलेला आहे. ठीक आहे सर, पण मधला निगेटिव्ह आहे ना. लेट मी चेक. एक मिनिट थांबा.
बॉल आणि फोक तर विचारलेलं, बॉल आणि फोक. आता यामध्ये कॉमन काय आहे? यामध्ये कॉमन काय आहे? यामध्ये फॉक आणि बॉल मध्ये याच्यामध्ये कॉमन काहीच नाही. म्हणजेच आपण प्लेटला प्लेटशी कनेक्ट केलं, स्पूनला स्पूनशी कनेक्ट केलं, म्हणजे आता तो पॉझिटिव्ह तर निगेटिव्ह तयार झाला. कसं कळलं का? ए दोस्त समजा का तुझे कैसे? या स्टेटमेंट मध्ये एखादा जरी निगेटिव्ह असेल तरी तो निगेटिव्ह होतो, म्हणजे अपयश बरोबर आहे. यस 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 बॉस, आय नो. बरोबर आहे. खतरनाक चाणाक्ष विद्यार्थी. आतापर्यंत मला वाटायचं की मुलांना कळतंय की नाही, पण मुलांना खरंच कळतंय. तुम्ही वर्गात आन्सर देत नाही, पण इथे देतात. पुढे बघा, एकाही चमचा काटा नाही. नो स्पून इज फोक. नो स्पून इज फोक. नो स्पून इज फोक. सेकंड. आता याच्यामध्ये प्लेटला प्लेटशी कनेक्ट केलं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह तयार करतो. ठीक आहे. फोकची व्हॅल्यू 100, इथेची व्हॅल्यू 100, म्हणजे हा बरोबर आहे. एकही वाडगा ताट नाही. नो बॉल इज प्लेट. नो बॉल इज प्लेट. ओके. स्पून को स्पून से कनेक्ट कर दिया आणि मग उरलं काय रे आता? प्लेट आणि बॉल. बरोबर आहे. तीनही फॉलो. थर्ड, फर्स्ट, सेकंड, थर्ड तिघही फॉलो होत आहे बाळा. धडाक. चलो, काय नाव होतं? समीक्षा. समीक्षा क्लिअर आहे का आता? ठीक. हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. हा प्रश्न आता तुमच्यासाठी जो आहे, हा प्रश्न जो आहे तुमच्यासाठी हा आता फॉर होमवर्क असेल. याचा ऑप्शन तुम्ही मला सांगायचं, याचा आन्सर जो आहे तो तुम्ही मला सांगणार. ठीक आहे. व्हॉट्सअप करा, कमेंट करा, नंतर करा. हा प्रश्न आता तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा नंतर आपला हा होऊन जाईल. ठीक आहे. नंतर हा वाला एक प्रश्न आहे, हा वाला एक प्रश्न आहे. नीट रीड करा, नीट रीड करा, नीट डोकं लावावं लागेल. इथं तुम्हाला 150 ची व्हॅल्यू लावायची आहे की नाही, हा मेंदूचा वापर करायचा आहे, हे सगळं आहे. मी साईड लावून जातोय कारण होमवर्क देणं पण फार आवश्यक आहे. ठीक आहे. हा एक प्रश्न आहे. ठीक आहे. नंतर हा एक प्रश्न आहे. ठीक आहे. हा एक प्रश्न आहे. त्यानंतर हा एक प्रश्न आहे. ठीक आहे. सर्व भाड, सॉरी, लाच खाऊ आहे. भाड नाहीये, लाच खाऊ आहे. हा एक प्रश्न करा, खूप भारी प्रश्न आहे. आता आपण जो सॉल्व्ह केलेला होता त्याच वेळेने सॉल्व्ह करायचा आहे. कंडिशन थोडंसं रीड करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक. आणि हा एक प्रश्न आहे, हा एक करा. म्हणजे असे आता तुम्हाला 3 ते 4, 5. ठीक आहे. धन्यवाद. आय होप तुम्हाला हा सेशन आवडला असेल. सेशन हा आवडण्यासाठी नव्हताच, सेशन हा होता फक्त प्रॅक्टिससाठी, फक्त आणि फक्त प्रॅक्टिससाठी होता. बाकी आपला काही उद्देश नव्हता. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला बिनधास्त सांगा. हे 4 ते जे 5 प्रश्न आहे हे तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, सॉल्व्ह करा आणि सांगा याचा आन्सर येत आहे की नाही. ओके. चला, थँक्यू सो मच. जय हिंद, वंदे मातरम. नीट अभ्यास करा. तुम्हाला PSI व्हायचं आहे, खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून. थँक्यू.